शेतकरी आंदोलनामधल्या अनेक मुद्द्यांची चर्चा होते, परंतु आधारभूत किमतीबाबतचा कायदा शेतकऱ्यांना हवा आहे आणि सरकार तो द्यायला तयार नाही, या मुद्द्याबाबत मात्र फारशी चर्चा होताना दिसत नाही। का होतंय असं? त्याचं कारण आंतरराष्ट्रीय आहे। म्हणजेच आंतरराष्ट्रीय पातळीवरती याबाबत एक विवाद उपस्थित झालेला आहे आणि तो अमेरिकेने आणि कॅनडाने केलेल्या तक्रारीमुळे उत्पन्न झालेला आहे। सरकार याबाबत कलाकारांनी ट्वीट्स केली तर आंतरराष्ट्रीय कट वगैरे असं काही बोलतं, परंतु या आंतरराष्ट्रीय मुद्द्याबाबत विशेषतः अमेरिका आणि कॅनडाच्या दबावाबद्दल मात्र मोदी सरकार काहीच बोलायला तयार नाही आणि तो मुद्दा मी आपल्यासमोर आता मांडतोय। 2018 मध्ये म्हणजे मे 2018 मध्ये अमेरिकेने भारतातल्या आधारभूत किमती गहू आणि तांदूळाला दिल्या जाणाऱ्या आणि त्यानुसार केली जाणारी खरेदी याच्याबद्दल एक गंभीर असा आक्षेप जागतिक व्यापार संघटनेमध्ये नोंदवलेला आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की जे म्हणणं 2013-14 मधल्या भारतामध्ये जाहीर झालेल्या आधारभूत किमती आणि त्यानुसार केली गेलेली खरेदी यावर आधारित आहे। 2013-14 मध्ये भारतामध्ये गव्हाची किंमत 1386 रुपये प्रति क्विंटल आधारभूत किंमत आणि तांदूळासाठी 1348 रुपये प्रति क्विंटल अशी जाहीर केली गेलेली होती। ही अर्थातच फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मार्फत जी सरकार खरेदी करतं त्याच्यासाठीची आधारभूत किंमत होती। अर्थात ती आधारभूत किंमत जाहीर झाल्यानंतर देशामध्ये एकूणच जे बाजारभाव असतात ते त्यानुसार वरती सरकतात अशी अपेक्षा असते। अमेरिकेचं असं म्हणणं आहे की भारतातल्या ज्या किमती अनुक्रमे 1386 आणि 1348 रुपये होत्या त्या प्रत्यक्षामध्ये 354 रुपये आणि 318 रुपये असायला हव्या होत्या। कशाच्या आधारावर म्हणतात ते अशा आधारावर म्हणतात की ॲग्रीमेंट ऑन ॲग्रिकल्चर जे आंतरराष्ट्रीय व्यापार कराराचा एक भाग आहे, त्या ॲग्रीमेंट ऑन ॲग्रिकल्चर शेतीविषयक करारामध्ये असं म्हणलेलं आहे की 1986 ते 88 या काळामध्ये ज्या आंतरराष्ट्रीय किमती होत्या त्या आंतरराष्ट्रीय किमती या संदर्भांकित किमती म्हणून धराव्यात, म्हणजे त्याचा संदर्भ घ्यावा आणि त्या तुलनेमध्ये जर त्या देशातल्या सरकारांनी बाजारामधल्या किमतींवरती परिणाम होतील अशा प्रकारची कुठलीही मेजर्स, अशा प्रकारच्या कुठल्याही सवलती शेतकऱ्यांना दिल्या तर ते शेतीवरचं अनुदान समजलं जावं। आणि अमेरिकेचं असं म्हणणं आहे की जी किंमत 1986 ते 88 या काळामध्ये आंतरराष्ट्रीय किंमत होती त्या किमतीचा त्यावेळचा भारत आणि म्हणजे रुपया आणि डॉलर यांचा एक्सचेंज रेट तो 12 रुपये 60 पैसे होता। यामध्ये जर ती कन्व्हर्ट केली रुपयामध्ये तर ती 354 आणि 348 रुपये येते आणि म्हणून भारतामधली आजची किंमत सुद्धा त्याच्यामध्ये इनपुट कॉस्टमध्ये जो बदल झालेला आहे त्याचा कोणताही विचार न करता आजची किंमत सुद्धा तेवढीच असली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे। आता ही तक्रार 2013-14च्या किमतीवरती आधारित असल्यामुळे 2013-14 मध्ये ही किंमत 354 रुपये असायला पाहिजे होती गव्हाच्या बाबतीमध्ये, ती होती 1386 रुपये, म्हणजे 1050 रुपये इतकी प्रचंड मोठ्या प्रमाणात सबसिडी ही भारत सरकारने शेतकऱ्यांना दिली प्रति क्विंटल असं अमेरिकेचं म्हणणं आहे। आणि नुसतं एवढंच नाही तर त्यांचं पुढे जाऊन असंही म्हणणं आहे की या किमतीचा लाभ जो आहे हा फक्त जेवढ्या गव्हाची खरेदी किंवा तांदूळाची खरेदी सरकारने केली तेवढ्याच शेतकऱ्यांना झाला किंवा तेवढ्याच उत्पादनाला झाला किंवा तेवढ्याच मूल्याचा झाला असं म्हणता कामा नये, तर भारतामध्ये त्या वर्षी जे काही एकूण गव्हाचं आणि तांदूळाचं उत्पादन झालं त्या सगळ्यालाच ही किंमत लागू झाली असं समजून तेवढी सबसिडी भारतीय शेतकऱ्यांना दिली असं समजलं जावं असा त्यांचा दावा आहे। आता वस्तुस्थिती काय सांगते याबद्दलची? जर तर्कशुद्ध मनाने वाजवी पद्धतीने विचार केला तर 2013-14 मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये गव्हाची किंमत होती $32 प्रति क्विंटल। आता तो जर हिशेब लावला
त्यावेळेच्या म्हणजे या एक्सचेंज रेट प्रमाणे 60 रुपयाच्या एक्सचेंज रेट प्रमाणे तर ती 1986 रुपये येते। म्हणजे त्यावेळेचा एक्सचेंज रेट 60 रुपये होता या हिशोबाने। जी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतली किंमत 1986 रुपये होती ती भारतामध्ये 1386 रुपये दिली, तरी सुद्धा अमेरिकन सरकार म्हणतं आहे की भारतामध्ये शेतकऱ्यांना प्रचंड सबसिडी दिली, कारण त्यांच्या मतानुसार ही किंमत फक्त 354 रुपयेच असायला हवी होती। एकूण काय याच्या तपशील आणि आकडेवारीचा जो गोंधळ आहे आणि ज्याच्यामध्ये अमेरिका मुद्दाम भारताला तुम्ही प्रचंड सबसिडी देत आहात आणि जी सबसिडी त्या धान्याचं जर एकूण मूल्य काढलं तर 70 ते 80% त्या एकूण उत्पादन मूल्याच्या होते असाही दावा करते आहे। त्याचा मागचा हेतू अगदी स्पष्ट आहे। त्याचा मागचा हेतू असा आहे की अमेरिकेमधून त्यांना गहू आणि मक्याची प्रचंड मोठ्या प्रमाणात निर्यात करायची आहे भारतामध्ये, आणि म्हणून भारतासारख्या देशांमध्ये जी सार्वजनिक खरेदी होते, जी फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून मोठी खरेदी होते किंवा ती साठवली जाते, त्याचा साठा केला जातो, आणि पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधून फूड सिक्युरिटी अन्न सुरक्षा म्हणून त्याचं वाटप केलं जातं स्वस्तामध्ये एका मोठ्या प्रमाणात 50% जास्ती लोकसंख्येला, ते अमेरिकेला आणि कॅनडाला सुद्धा नको आहे। आणि म्हणून कॅनडाने आणि अमेरिकेने पुन्हा 2019 मध्ये एक तक्रार दाखल केली की भारतामधल्या डाळीच्या किमती ज्या आहेत, आधारभूत किमती, या अशाच अवास्तव आहेत, त्याच्यामुळे शेतीविषयक कराराचा भंग होतो आहे। आणि म्हणून भारत सरकार, मोदी सरकार ही गोष्ट जनतेला सांगत नसली तरी हे वास्तव आहे की अमेरिका, कॅनडा आणि या पाश्चिमात्य देशांचा दबाव सरकारवरती आहे की ज्याच्यामुळे आधारभूत किमती ज्या दिल्या जातात आणि त्याच्या आधारे जी खरेदी होते ती खरेदी काहीही करून बंद करावी, असंच या सरकारांचं मत आहे, अशी या सरकारांची इच्छा आहे, आणि तो दबाव भारत सरकारवरती आहे। आणि म्हणून एका बाजूला शेतकऱ्यांची प्रचंड मागणी असताना सुद्धा आधारभूत किमतींबाबतचा कायदा हा केला जात नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे।